नमस्कार मित्रांनो. रिटायरमेंट प्लॅनिंग आपण आज एक वेगळ्या पद्धतीनं बघणार आहे. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. यासाठी केला होता अट्टहास की शेवट चांगला जावा. या अभंगाचा अर्थ हा की संत तुकारामांनी विठ्ठलाची भक्ती आयुष्यभर यासाठी केली की शेवट चांगला जावा. हे झाले जुन्या काळातील उदाहरण की संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाची भक्ती केली आणि ती ह्यासाठी केली की शेवट सुंदर आणि चांगला जावा. नवीन युगात जर आपल्याला हा अभंग अनुकरण जर ह्या अभंगाचं करायचं असेल तर आपल्याला विठ्ठलाची भक्ती तर करावीच लागणार आहे, पण त्याच्याबरोबर रिटायरमेंट प्लॅनिंग पण करणं गरजेचं आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग करत असताना आपल्याला एक उदाहरण घेऊन समजून घेता येईल की रिटायरमेंट प्लॅनिंग जर आपण व्यवस्थित केलं तर आपलं जे रिटायरमेंट प्लॅनिंग आहे ते शेवटी चांगले रिटर्न्स काढून देऊ शकतं आणि मग शेवट सदैव चांगलाच होणार आहे. एक छोटेसे उदाहरण घेऊन जर आपल्याला रिटायरमेंट समजून घ्यायची असेल तर ते उदाहरण असे असू शकते की मागच्या 20 वर्षामध्ये सेन्सेक्सनी जर 12.62% जर रिटर्न्स दिले आहे आणि या 20 वर्षामध्ये जर कोणी 10,000 रुपयाची SIP केली असती तर 20 वर्षानंतर त्याला रिटायरमेंट कॉर्पस त्याचा जवळपास 1 करोड रुपये झाला असता. तीच SIP जर त्यांनी 20,000 रुपयाची केली असती तर जवळपास 2 करोडचा रिटायरमेंट कॉर्पस झाला असता आणि 30,000 रुपयाची SIP जर त्यांनी केली असती तर जवळपास 3 करोड रुपयाचा कॉर्पस त्यांना उभा करता आला असता. 12.62 हे सेन्सेक्सनी दिलेले रिटर्न्स आहे आणि यामध्ये आपण कन्झर्वेटिव्ह साईडला बघता आपण चांगला रिटायरमेंट कॉर्पस उभा करू शकतो. तर पुन्हा एकदा सांगतो, यासाठी करायचा अट्टहास की शेवट चांगला जावो.